बारामतीमध्ये महावितरणच्या महिला कर्मचाऱ्यावर कोयत्याने वार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या महिला कर्मचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. वीज बिल जास्त का आले असा जाब विचारण्यासाठी आलेल्या तरुणाने महिला कर्मचाऱ्यावर कोयत्याने सपासप वार करत हल्ला केला होता. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या महिला कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. बारामतीच्या मोरगावमध्ये ही मन सुन्न करणारी घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार वीज बिल जास्त का आले म्हणून जाब विचारण्यासाठी आलेल्या एका तरुणाने 34 वर्षांच्या महावितरणच्या महिला कर्मचाऱ्यावर कोयत्याने हल्ला केला. बारामतीच्या मोरगावमध्ये सकाळी 11:15च्या सुमारास ही घटना घडली. रिंकू बनसोडे असे या महिला कर्मचाऱ्याचे नाव आहे. रिंकू कार्यालयात एकट्याच होत्या. अभिजित पोटे हा तरुण रिंकूला वीज बिल जास्त आल्याचा जाब विचारत होता. यावेळी त्याने रिंकू यांच्यासोबत वाद घातला. अभिजित पोटेने यावेळी संतप्त होत रिंकू यांच्यावर कोयत्याने एकापाठोपाठ 16 वार केले. रिंकू यांच्या हात, पाय आणि तोंडावर आरोपीने वार केले. या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या रिंकू यांना तत्काळ मोरगाव येथे प्रथम उपचार करत पुण्यातील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी पाठवण्यात आले होते. पण उपचारादरम्यान दुपारी 3 वाजता रिंकू यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असून मोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. रिंकू बनसोडे या मूळच्या लातूर शहरातील रहिवासी होत्या. ते विवाहित होत्या. 10 वर्षांपूर्वी त्या महावितरणामध्ये सेवेत दाखल झाल्या होत्या. गेल्या 10 वर्षांपासून त्या मोरगाव येथेच कार्यरत होत्या. नोकरीला लागल्यानंतर रिंकू बनसोडे यांचा विवाह झाला होता. त्यांना 1 वर्षांचा मुलगा आहे. या घटनेपूर्वी त्या 10 दिवसांच्या सुट्टीवर होत्या. सुट्टीवरून त्या आजच कामावर रुजू झाल्या होत्या. रिंकू यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबियांना आणि महावितरणाच्या कर्मचाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे.